जय ज्योतिबा जय भीम. सर्वांना सप्रेम नमस्कार. प्रत्येक कार्यक्रमाचा प्रारंभ जितका उत्साहपूर्ण असतो तितकाच त्याचा समारोप देखील प्रेरणादायी आणि स्मरणीय असावा लागतो. अनुभवांना, चर्चांना आणि विचारांना अंतिम स्वरूप देण्यासाठी आपण सर्वजण महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती शैक्षणिक धोरण व समकालीन प्रस्तुतता या विषयाला वाहिलेल्या राज्यस्तरीय परिसंवादाच्या समारोपाच्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित आहोत. सदर परिसंवादाचे आयोजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या वतीने मी सर्व उपस्थितांचे मनस्वी स्वागत करते. सदरच्या राज्यस्तरीय परिसंवादाच्या समारोपाच्या कार्यक्रमप्रसंगी विचारमंचावरती आपल्या समवेत आहेत कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोळेकर, संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन तथा महात्मा बसवेश्वर अध्यासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. आज आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी मान्यवर सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आदरणीय श्री राजाभाऊ सरवदे, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि माननीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे, समन्वयक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. मी मंचावरील सर्व मान्यवरांचे येथे पुनश्च सहर्ष स्वागत करते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि ज्या व्यक्तींच्या ज्ञान, कर्तृत्व आणि सेवाभावाद्वारे आसमंत उजळतो आहे अशा व्यक्तिविशेषांचा परिचय करून देण्यासाठी मी सर्वप्रथम आमंत्रित करते सामाजिक शास्त्रे संकुलात कार्यरत असणारे सहाय्यक प्राध्यापक आमचे मित्रवर्य माननीय श्री तारिक तांबोळी सरांना. धन्यवाद मॅडम. सर्वांना सप्रेम नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय परिसंवादाच्या समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी विचारमंचावरील मान्यवर तथा सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांचे व मान्यवरांचे सभागृहात उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय परिसंवादाच्या माध्यमातून दोन्ही महावंदनांच्या विचारांचा जागर आज येथे करण्यात येत आहे. उद्घाटन सत्र, विशेष सत्र व आत्ताचे समारोपाचे सत्र या तीनही सत्रांच्या माध्यमातून उपस्थितांचे प्रबोधन करण्यात येत आहे, जेणेकरून सामाजिक विकासाकरिता इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती आपले योगदान या दोन्ही महामानवांच्या प्रेरणेने इथून पुढे काहीतरी देत राहील. आजच्या समारोपाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले व अध्यक्षांचा परिचय मी थोडक्यात आपल्यासमोर करत आहे. आजचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रकाश पवार सर, राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. अध्यापन आणि संशोधनाचा 30 वर्षाचा अनुभव आहे. आरंभीचे 19 वर्षे पुणे येथे रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी व अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे अध्यापन व संशोधनाचे कार्य केले. डॉक्टर सुहास पळशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील नवहिंदुत्ववादी संघटनांचा एक चिकित्सक अभ्यास या विषयात PhD संशोधन केले. आघाडीचे राजकारण, स्थानिक शासन संस्थांचे राजकारण, नवहिंदुत्व यशवंतराव चव्हाण आणि भाऊसाहेब बांदोडकर यांचे नेतृत्व आदी संशोधन प्रकल्प हाती घेतले. भारतीय राजकीय प्रक्रिया, नवहिंदुत्व, राजकीय विचारप्रणाली, आघाडीचे राजकारण, स्थानिक शासन संस्थांचे राजकारण या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन त्यांनी केले. राजकीय सत्ता संघर्ष व मूल्य संघर्ष याविषयीचे त्यांचे आकलन महत्त्वाचे मानले जाते. आयडिया ऑफ इंडिया हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. 17व्या शतकातील राजकीय विचार आणि प्रक्रिया हा अभ्यासाचा विषय. त्यावर मुराळी मासिकात त्यांनी लेखन केले. महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रे आणि समाज प्रबोधन या पत्रिकांमधून वाटसरू आणि साप्ताहिक सकाळ या नियतकालिकातून त्यांनी लेखन केले. त्याचबरोबर डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून राजकीय विश्लेषण पर चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला आहे. जात आणि राजकारण, स्वराज्याचे संस्थांचे राजकारण, महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणूक, राज्यांचे राजकारण आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून त्यांनी आपले मत प्रदर्शन केलेले आहे. त्याचबरोबर त्यांनी काही कार्यभार सांभाळलेले आहेत. त्यामध्ये दत्ता देशमुख अध्यासन केंद्रचे समन्वयक म्हणून ते काम पाहत आहेत. त्याचबरोबर महात्मा गांधी अध्यासन केंद्राचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. मराठी विश्वकोश महामंडळ येथे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट येथे प्रभारी संचालक म्हणून आहेत. सदस्य राज्यशास्त्र विभाग, ऑनलाईन मराठी विश्वकोश महामंडळ येथे. प्रकाशित पुस्तके: राजमाता जिजाऊ, सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार 2023 साली या झालेल्या पुस्तकामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त प्रौढ वाङ्मय इतिहास श्रेणींसाठी शाहू महाराज पुरस्कार प्राप्त आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2023 साली ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. त्याचबरोबर 2023 साली भारत संकल्पना, विचार आणि मागोवा हा ग्रंथही प्रकाशित करण्यात आला.
त्याचबरोबर मराठवाडा साहित्य परिषदेचा ग्रंथ पुरस्कार लाभलेल्या भारतीय राज्य संस्था आणि सामाजिक न्याय या पुस्तकांचं प्रकाशित त्यांनी केले आहे, लेखन त्यांनी केलेले आहे. काँग्रेस पुढील आव्हाने आणि भाजपचा उदय यावरही त्यांनी लेखन केलेलं आहे. 2016 भारतीय राजकारण आणि नेतृत्वाची वाटचाल 2014 साली या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं. त्याला मराठी साहित्य परिषदेचा महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला. त्याचबरोबर लोकमत साहित्य पुरस्कारही प्राप्त झाला. समकालीन राजकीय चळवळी व नवहिंदुत्व आणि जात संघटना या 2010 साली प्रकाशित पुस्तकामध्ये मराठी साहित्य परिषदेचा डॉक्टर बाबासाहेब ग्रंथ पुरस्कार प्राप्त झाला. महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची पुनर्रचना, मतदारसंघाची पुनर्रचना यावरतीही त्यांनी पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे 2009. असे बहुअंगी आणि राजकीय क्षेत्रातील आणि राजकारण क्षेत्रातील आयामी व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर, असोसिएट प्रोफेसर ऑफ and coordinator of Department of AIC and Archaeology and also coordinator of Skill Development Center पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर. जवळजवळ 20 वर्षाचा यांचा अनुभव आहे शिक्षण क्षेत्रात. त्याचबरोबर त्यांनी आपली PhD एन्शियंट इंडियन बुद्धिझम अँड नव्यान अँड ॲनालिटिकल स्टडी यावरती करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांनी आर्किओलॉजिकल एक्स्कॅव्हेशन वर्क येथे पार्टिसिपेशन केले आहे. त्यामध्ये वाकाव तालुका माडा सोलापूर येथे, दुसरं एक्स्कॅव्हेशन शिरूर तालुका नांदेड येथे, त्यानंतर कारकल येथे उत्खनन झालं सोलापूरमध्ये 2014 साली. त्यानंतर नरखेड येथे झालेल्या उत्खननामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर आता रिसेंटली चारठाणा येथे झालेल्या उत्खननात देखील त्यांनी आपला सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत 32 आपले रिसर्च पब्लिकेशन केलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळपास इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट लेवलचे आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आत्ताच्या 4 पुस्तकं प्रकाशित करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले पद स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये व्हाईस चान्सलर नॉमिनेटेड मेंबर ऑफ बोर्ड ऑफ रिसर्च कमिटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी, व्हाईस चान्सलर नॉमिनेटेड मेंबर ऑफ लाईफ लॉंग लर्निंग अँड इनोव्हेशन कमिटी, व्हाईस चान्सलर नॉमिनेटेड मेंबर ऑफ स्टुडंट डेव्हलपमेंट कमिटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर. त्याचबरोबर ते मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडीजचे एन्शियंट इंडियन हिस्ट्री अँड आर्किओलॉजीचे आहेत. बोर्ड ऑफ स्टडी हिस्ट्री स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे आहेत. त्याचबरोबर एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीमध्ये ते ॲज अ मेंबर आहेत, मेंबर ऑफ ॲडवायझरी बोर्ड ऑफ सोलापूर सिटी ट्रॅफिक कंट्रोल बोर्ड. त्याचबरोबर मेंबर आहेत लाईफ टाईम इंटरनॅशनल सोसायटी ऑफ साऊथ एशियन आर्किओलॉजी, फाउंडर ट्रेझरर आहेत सोलापूर आणि इतिहास संशोधन मंडळ सोलापूर, फाउंडर मेंबर आहे सोलापूर युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर त्यांनी 2 पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचा बेस्ट टीम मॅनेजर सोलापूर युनिव्हर्सिटी लेवलचा यूथ फेस्टिवलचा अवॉर्ड त्यांना आहे. त्याचबरोबर रिसिव्ह स्टेट लेवल यशवंत रत्न अकॅडमिशियन अवॉर्ड 2016 साली हा पुरस्कार सरांना प्राप्त आहे. तर दोनही प्रमुख अतिथींचं मी इथं आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो. याच्यानंतरचे पुढील सूत्रे मी कांबळे मॅडमकडे समजतो. धन्यवाद माननीय श्री तारिक तांबोळी सर. संस्कार आणि परंपरेतून आपल्याला आदर आणि सन्मानाचे महत्त्व शिकायला मिळते. आज आपण अशा व्यक्तींचे स्वागत व आदर सत्कार करणार आहोत ज्यांच्या कार्यामुळे समाजाला नवी दिशा मिळाली आहे. मी आदरणीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर यांचे या प्रसंगी स्वागत करावं. विद्येचा खरा अर्थ म्हणजे समाजासाठी ज्ञानाचा उपयोग आणि परिवर्तनाची नवी दिशा, आणि याच तत्वांचा वारसा पुढे नेत आपल्या दूरदृष्टीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर. सरांचं आयोजकांच्या वतीने मनस्वी स्वागत. यानंतर आदरणीय श्री राजाभाऊ सरवदे सरांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांचं या प्रसंगी स्वागत करावं. संशोधन परंपरेचे संवर्धक, कुशल प्रशासन आणि नेतृत्व यांची सांगड घालून उच्च शिक्षण क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करणारे सन्माननीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर यांचं देखील मनस्वी स्वागत. धन्यवाद. मी मान्यवरांना स्थानपन्न होण्याची विनंती करते. आजचा हा कार्यक्रम अनुभवल्यानंतर तुमचं मन काय म्हणतंय हे ऐकायला आम्हालाही उत्सुकता आहे. चला तर मग आपण सहभागींचे प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत ऐकूया. सर्वप्रथम आमंत्रित करतीये श्री विशाल ताटे यांना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि आज महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त शेती शैक्षणिक धोरण राज्यस्तरीय परिसंवाद या संदर्भात आज राज्यस्तरीय परिसंवाद झाला। त्याच्यामध्ये प्रामुख्याने सकाळच्या उद्घाटन सत्रामध्ये किशोर सरांनी जे मुद्दे मांडले किंवा किशोर सरांनी जे आपल्याला मनोगत केलं की खरंच एक जबरदस्त त्याच्यामध्ये आढावा झाला किंवा एक रिव्हिजन झालं। महात्मा ज्योतिराव फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी किंवा आपल्याला दिलेले योगदान आणि त्याच्यानंतर शेतीसाठी किंवा जो गुलामगिरीमध्ये आपण जे जीवन जगलो त्या काळामध्ये आणि आताही जरी बघितलं तर आताही आपण गुलामगिरी म्हणून जगतो किंवा गुलामगिरीमध्येच आपण वावरतो। कारण काय आहे की आपण वावरत असताना किंवा हे करत असताना स्वतंत्र असं कुठलं हे राबवत नाही आहे। त्याच्यामध्ये बरेच मुद्दे किशोर सरांनी सांगितले आणि त्याच्यानंतर पुढच्या सत्रामध्ये विशेष सत्रामध्ये उमेश बगाडे सरांनी जे त्यांच्या मनोगतामध्ये संवाद साधला की खरंच तो उल्लेखनीय होता। त्याच्यामध्ये वाखाणण्याजोगा होतं की आताच्या काळामध्ये कारण शेतकरी कसा भरडला जातोय, शेतकरी कसा कर्जबाजारी झालाय आणि शेतकरी हळूहळू कसा अधोगतीला लागलाय, ह्याच्यामध्ये सरांनी इतकं उल्लेखनीय त्यांचं मनोगतामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं। तिथं जर आपण बघितलं की सरांनी सांगितलं अविद्येनं म्हणजे आपल्याला व्यवस्थित विद्या नसेल तर आपला ऱ्हास होतो आणि आपल्याला जर शिक्षणाची आपण जर जोड दिली तर आपण चांगल्या प्रकारे विकास करू शकतो आणि चांगल्या प्रकारे म्हणजे कामगिरी करू शकतो। हे सरांनी त्या उल्लेखनीय त्याच्या मनोगतामध्ये आपल्याला सांगितलं। मग आज जे विद्यापीठानं विषय जे मला खास आवर्जून सांगावं वाटतं इथं की शेती आणि शैक्षणिक धोरण हा विषय जी सरांनी आयोजकांनी जे राबवला ना खरंच खूप जबरदस्त होता। त्यामुळं आपलं शैक्षणिक धोरण आणि आपलं शेती धोरण आपण चांगल्या प्रकारे बळकट करू शकतो असं मी इथं आवर्जून सांगेल आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर आमंत्रित करतीये श्रीमती भाग्यश्री वंजारे यांना। सर्वांना माझं सहर्ष नमस्कार। मी भाग्यश्री वंजारे BA फर्स्ट इयरची स्टुडंट आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त आपण येथे हजर आहोत। महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी शेती आणि शैक्षणिक धोरण व त्यांची समकालीन प्रस्तुतता हा नेमका विषय आज आपल्या राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित केला। हा इतका चांगला विषय आहे की आपल्या पूर्ण भारत देशात 70% लोक शेती करतात आणि बऱ्याचशा लोकांच्या घरात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे। परंतु शेती आणि शैक्षणिक धोरण आजच्या राज्यस्तरीय परिसंवादाचे जे प्रमुख अतिथी होते त्या सगळ्यांना माझं खूप अभिनंदन, कारण की हा महत्त्वाचा विषय गांभीर्याने त्यांनी मांडला। ब्रिटिश राजवटीपासून होते 17वे, 18वे, 19वे आणि 20वे शतक जवळपास 150 वर्ष इंग्रजांची सत्ता आपल्यावरती होती। त्यावेळेस त्यांनी फक्त कारकून त्यांना पाहिजे होते, फक्त नगदी पिके घेऊन शेतकऱ्यांकडून त्यांनी त्यांच्या व्यापारासाठी म्हणजे भारताची त्यांनी प्रचंड लूट केलेली आहे। आणि आजची परिस्थिती अशी आहे की शेतकरी म्हणजे महात्मा फुले यांनी म्हटलं आहे विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ फक्त एका अविद्येने केले। आम्ही जवळपास 70 ते 80% लोक आपण मिडल क्लास फॅमिलीतून येतो। जवळपास भारत आज आता GDP 5व्या टप्प्यात आहे, काहीतरी आपण 5व्या नंबरला आहोत जगात। हा सर्वेचा रिपोर्ट आहे सध्याचा। म्हणजे आपण एवढे मागे का आहोत? कारण आपल्या बहुसंख्य जे लोक आहेत ते गरिबीत आजही जगत आहेत। त्यामुळे शेती हा कृषीप्रधान देश असला तरीही हमी भाव मिळत नाही। तेव्हाची जी धोरणं आहेत ते आजही धोरणं आहेत। म्हणून शेतकऱ्यांपर्यंत विविध धोरणं पोहोचवायला पाहिजे। आणि शैक्षणिक धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा जे राजकारण आहे, अर्थकारण आहे, समाजकारण आहे तिथं आमूलाग्र बदल केले। महात्मा फुलेने आमूलाग्र बदल केले, त्यांची विचारसरणी आणि सध्याला तेव्हा जे चॅलेंजेस होते आता पण तेच चॅलेंजेस आहेत। परंतु आपले जे स्किल्स वापरून आपण आता काय युटिलाइज करू शकतो ना आपल्यामध्ये कसा ग्रोथ आणू शकतो हे नव्या पिढीला पोहोचवावं हा महत्त्वाचा हेतू आपल्याला समजतो येतेच। अशा प्रकारे राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन केल्याबद्दल आणि हा महत्त्वाचा विषय इथं मांडल्याबद्दल मी सर्व कॉलेजचे आणि सर्व मान्यवरांचे मी अभिनंदन करते। एवढे जिज्ञासू आणि जे अनुभवी प्राध्यापक वर्ग आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी
मी खूप खूप आभार व्यक्त करते आणि आमच्यासारख्या तरुण पिढीला तुमचे मार्गदर्शन भेटले हे आमचं खूप भाग्य आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण वळतोय समारोपपर भाषणाकडे. प्रत्येक सुंदर प्रवासाला शेवट असतो, पण तो शेवट नव्या ऊर्जेची, नव्या प्रेरणेची आणि नव्या संकल्पनांची सुरुवात असतो. आजच्या या राज्यस्तरीय परिसंवादाच्या समारोपा कार्यक्रमाप्रसंगी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करते आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी मान्यवर सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सरांना. महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे संयोजक तसेच डॉक्टर बाबासाहेब अध्यासन केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आत्ताच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र तथा महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र याबरोबरच व्यासपीठावरती उपस्थित असणारे माननीय श्रीयुत राजाभाऊ सरवदे, सभागृहामध्ये उपस्थित असणारे माननीय चव्हाण सर, प्राध्यापक लावण सर, सर्व संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक आणि MA वगैरेचा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी मित्रांनो, 2 विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सकाळपासून झालेल्या कार्यक्रमाबद्दल व्यक्त केली. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण कुठल्याही कार्यक्रमाचा आढावा पुढे करण्यासाठी मनोगत महत्त्वाचंच असतं. याबरोबरच मला या ठिकाणी कांबळे सरांनी थोडक्यात सकाळपासून काय कार्यक्रम झाला त्याबद्दलचाही एक आढावा सांगितला. प्रभाकर कोळेकर सरांनीही साधारणपणे प्रत्येक वक्ता कोणत्या संदर्भात बोलला याच्याबद्दलचं एक निवेदन स्वरूपात माहिती दिली. यातून एक मुद्दा लक्षात आला, तो म्हणजे शेती आणि शिक्षण या 2 क्षेत्रांच्या बद्दल सकाळपासून या सभागृहामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. आणि या 2 क्षेत्रांबद्दल जी चर्चा झाली ते एका अर्थाने संयोजकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं फलितसुद्धा मानायला काय हरकत नाही. याचं कारण असं आहे की आज जर तुम्ही समाजामध्ये असा प्रश्न उपस्थित केला की सर्वात जास्त लोक कोणत्या क्षेत्रामध्ये सहभागी आहेत आणि सर्वात जास्त कोणत्या क्षेत्राला समस्येने ग्रासलेलं आहे, तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अशी मिळतात की शेतीच्या क्षेत्रामध्ये लोक शेतीतून बाहेर पडत असले तरी शेतीमध्ये बरेच लोक आजही गुंतलेले आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह आणि उत्पादन शेतीतूनच होतं. त्याच्यानंतर एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये तर तुम्हाला जितकी विद्यापीठांची, कॉलेजची, शाळांची संख्या वाढली त्या प्रमाणात लोक सातत्याने एंगेज असल्याचे त्या क्षेत्राबद्दल दिसतात. म्हणजे हे दोन्ही समाजातली अत्यंत महत्त्वाची सेक्टर्स होती. त्या सेक्टर्सबद्दल आत्ता प्रचंड मोठी समस्या आहे आणि ही समस्या कशी सोडवायची याचं इतिहासामध्ये जाऊन, राजकीय विचारांमध्ये जाऊन किंवा ज्या विचारवंतांनी काम केलेलं होतं त्यांच्या विचारांच्या मधून कोणते मार्ग सापडतात का याच्यावरती चर्चा करणं हे प्रस्तुत होतं, गरजेचं होतं. ते तुम्ही घडवून आणलं. त्याच्याबद्दल संयोजकांचे या समारोप प्रसंगी
अभिनंदन करणं जास्त गरजेचं मला वाटतं. म्हणून मी एक समारोपाचा वक्ता म्हणून तुमचे मनापासून अभिनंदनही सर्वांचं करतो, अगदी कुलगुरूंपासून ते संयोजकापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचे. आता मला एक समारोपाच्या भाषणाच्या संदर्भात हे बोलल्यानंतरचे 2-3 मुद्दे तुम्हाला सारांश स्वरूपात सांगायचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा, तुम्ही असं गृहीत धरा की महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक पार्श्वभूमी किंवा त्यांच्यामध्ये असणारी एक कल्पना कोणती होती, तर त्यांच्या लिखाणामध्ये, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये एक संकल्पना शेतकरी ही होती. आणि शेतकऱ्याची संकल्पना किंवा आयडिया त्यांनी फार गांभीर्याने घेतलेली होती. फार गांभीर्याने ते शेतकरी या घटकाकडे त्या काळात पाहत होते. याचे तुम्हाला उदाहरणं पाहिजे असतील तर साधं उदाहरण पहा की जेव्हा महात्मा फुले ब्रिटनच्या राजाला भेटायला गेटवे ऑफ इंडियाला गेले, तेव्हा त्यांनी शेतकऱ्याचा वेश परिधान केलेला होता. खांद्यावरती गोंगडी होती, जो शेतकरी कपडे घालतो त्याच पद्धतीचे कपडे घातलेले होते. म्हणजे तो राजा कोण असेल संस्थेतला, तो युरोपचा प्रतिनिधी असेल, परंतु मूळ महात्मा फुलेंच्या दृष्टिकोनातून ते स्वतः शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा शेतकऱ्यांच्या रिव्होल्युशनची सुरुवातसुद्धा आहे. म्हणजे ज्याला तुम्ही असं म्हणता की ब्रिटनमध्ये लोकशाहीचा जन्म झाला आणि ती लोकशाहीची गंगोत्री आहे वगैरे वगैरे विश्लेषणं केली जातात. परंतु तुम्हाला अगदी त्या काळातलं सुद्धा चार्ल्सचं उदाहरण माहीत असेल की चार्ल्स पहिला, चार्ल्स दुसरा आणि ते राज्यसत्ता उलटून टाकली, त्याने सुद्धा जी राजवट आणली त्याचं वर्णन सर्व जग लोकशाही करतं. परंतु त्याने लॉर्ड्स प्रोटेक्टर, लॉर्ड म्हणजे एक कोणतरी अभिजन आहे, रॉयल व्यक्ती आहे, त्याचा तो प्रोटेक्टर आहे असं म्हणणं क्रॉमवेलचं होतं. म्हणजे हा क्रॉमवेल स्वतःला प्रोटेक्टर समजत होता, तो लॉर्ड्सचा, आणि महात्मा फुले स्वतःला प्रोटेक्टर समजत होते शेतकऱ्यांचे. म्हणजे जिथं लोकशाहीची गंगोत्री म्हणताय त्या गंगोत्रीच्या ठिकाणी रॉयल लोकांचाच एक शासन व्यवहार होणार याच्याबद्दल शिक्कामोर्तब केला जातोय. आणि इकडं महात्मा फुले असा शिक्कामोर्तब करतायत की या देशामध्ये जे रयत आहेत किंवा लोक आहेत किंवा जे शेतकरी आहेत तेच मुख्य आहेत, उरलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व नंतर येईल, पहिल्यांदा यांचं प्रतिनिधित्व करा. ही जी एक महत्त्वाची भूमिका त्यांनी मांडली, त्यातून लोकशाही नावाची गोष्ट एका इलिटपुरती मर्यादित होती. म्हणजे लोकशाही नावाचं प्रकरणच मुळात अभिजनांचं आहे असं मानलं जात होतं. त्याला डायरेक्ट महात्मा फुले शेतकऱ्यांच्या प्रांगणात आणि अंगणात आणण्याचा प्रयत्न करतायत. हा अत्यंत महत्त्वाचा फेरबदल एकूणच महात्मा फुलेंनी केला. म्हणून शेतीचं त्यांचं धोरण, शेतीचा त्यांनी केलेला अभ्यास हा आज देखील एक महत्त्वपूर्ण विषय आहे की इतर कोणत्याही व्यक्तींपेक्षा जास्तीत जास्त महत्त्व लोक या संकल्पनेला अनुसरून ते कोणाला दिलं पाहिजे, तर ते शेतकऱ्याला दिलं पाहिजे, हे त्यांनी अधोरेखित केलं. हा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरतो. आता हाच मुद्दा तुम्ही घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेला तरीसुद्धा तुम्हाला आंबेडकरांच्या कालखंडामध्ये जी लोकशाही वाढत होती त्या लोकशाहीमध्ये आंबेडकरांनी सातत्याने ज्याला आपण असं म्हणतो की जातीचे प्रश्न हाती घेतले, त्याच्यानंतर समतेची चळवळ हातामध्ये घेतली, महिलांसाठीचे प्रश्न हाती घेतले. या सर्वांमध्ये चर्चेचा विषय म्हणून शेतकऱ्यांचा मुद्दा अगदी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाला जातो असं वाटायला लागतं. परंतु हा एका अर्थाने भ्रम आहे. महात्मा फुलेंनी जसा शेतकऱ्यांचा प्रश्न पहिल्या क्रमांकाने आणि नीटनेटका हाती घेतला,
तसाच प्रकारचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील प्रथम क्रमांकाचा मानला होता आणि याची सुरुवात त्यांनी अगदी स्फुटून केली. तर साधारणपणे तुम्हाला माहीत आहे की ते जेव्हा मुंबईमध्ये काम करत होते तेव्हा मुंबईमध्ये त्यांनी खोती विरोधी चळवळीचं प्रतिनिधित्व केलं. आता खोती म्हणजे काय, तर खोत हा एक जमीनदारासारखा आहे. तुंबडचे खोत नावाचं पुस्तक आहे, तुम्ही ते वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. तर खोत ही जमीनदारीसारखी असते, जमीन त्याच्या मालकीची असते, त्याच्यावरती अनेक लोक मजूर म्हणून काम करतात. ते त्यांची अवस्था जवळपास गुलामीसारखी होती. या गुलामगिरीत जगणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू प्रथमदर्शनी मांडण्याचं काम कायदे मंडळामध्ये केलं. ती व्यक्ती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ज्या चर्चासत्राला विषय ठेवलेला आहे त्या चर्चासत्रामधल्या दोन्हीही मान्यवर विचारवंतांनी शेतकऱ्यांचा प्रश्न हे सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, पहिल्यांदा प्रयत्न केले आणि शेवटपर्यंत केले. आता यातले काही तपशीलवार तुम्हाला उदाहरणं पाहिजे असतील तर अगदी शेवटच्या कालखंडाच्या बद्दलचं सुखदेव थोरातांनी एक धोरणकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, योजनाकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिराकूड धरण, त्याच्यानंतर हिराकूड धरणाचं पाणी, त्या हिराकूड धरणाच्या पाण्यावरती वीज निर्माण करणं, ती वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं, याच्याबद्दलच्या भाषणातले अनेक तपशील गेल्या 10 वर्षामध्ये नवीन पुस्तक लिहून प्रकाशित केलेले आहेत. त्यांचा एक मोठा प्रोजेक्टच होता. त्या प्रोजेक्टमधून ती गोष्ट पुढे आली. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी सुरुवातीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खोतीचा मुद्दा सांगितला, तसा हा अगदी शेवटी येणारा मुद्दा आहे की योजना, धोरणे आखणे, धोरणांना शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये महत्त्व देणे, हे सर्व अधोरेखित झालेलं आहे. त्याच्यामुळे प्रश्न पुन्हा निर्माण काय होतो, पहिल्याही टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतीविषयी, शेतकऱ्यांविषयी भाष्य करतायत, शेवटच्याही टप्प्यामध्ये ते बोलताना दिसत आहेत. म्हणजे एकूणच सातत्य त्यांच्याही विचारसरणीमध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलचं दिसतं. हाही एक मुद्दा क्लिअर होतो. आता पुन्हा एक मुद्दा निर्माण होतो, तो कोणता की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच असं काही प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही जे काम केलं ते कोणकोणत्या व्यासपीठांवरती केलं. तर पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या पार्टीमध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा आणला. पार्टी म्हणजे त्यांनी जे शेकपे होते त्या शेकपेचा जो तुम्ही जाहीरनामा त्यांनी मांडलेली तत्त्व बघितली, त्याच्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचा प्रश्न हा अग्रक्रमाने मांडलेला दिसतो. नंतर पुढे तुम्ही त्यांना पुन्हा विचारलं की याच्यामध्ये बदल तुम्ही करून कुठं ते स्वीकारलं, तर राज्यघटनेच्या डिबेटमध्ये पुन्हा त्याच्यावरती चर्चा झाली. म्हणजे पंजाबराव देशमुख हे पुन्हा प्रश्न शेतीच्या प्रश्नांवरती उपस्थित करत होते, शेतकऱ्यांवरती उपस्थित करत होते आणि त्या काही प्रश्नांना उत्तरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देत होते. म्हणजे घटना परिषदेमध्ये सुद्धा शेतीचा प्रश्न याला महत्त्व दिलं गेलं. त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर लोकसभेमधल्या भाषणांमधली तुम्ही काय भाषणं काढली, तर त्या भाषणांच्या व्यासपीठावरती सुद्धा लोकसभेच्या त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा मांडला. नंतर राज्यसभेमध्ये तो प्रश्न मांडला. आता तुम्हाला हे सगळे व्यासपीठं सांगितल्यानंतर यात सातत्य आहे म्हणजे काय आहे, किंवा या सातत्यामध्ये कोणता मुद्दा असा आहे की जो शेतकऱ्यांसाठी आज प्रचंड महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे, की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत तर तो हा मुद्दा आहे की पहिल्यांदा त्यांनी सातत्याने आग्रह धरलेला मुद्दा, शेतीचं तुम्ही सार्वजनिकरण करा किंवा सार्वत्रिक शेती करा किंवा जॉईंट शेती करा. आता यातले तपशील वेगवेगळे आहेत, तुम्ही ते तुमच्या संशोधनाचा विषय होऊ शकतात, परंतु शेती ही सामूहिक करा या एका मुद्द्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. हा एक महत्त्वाचा आजच्याही काळातला मुद्दा आहे, कारण शेती किती तुम्ही केल्यानंतर ती किफायतशीर होईल, फायद्याची होईल, हा फार डिबेटचा आणि चर्चेचा मुद्दा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी शेती ही तुकड्यांची आहे, अत्यंत छोटे तुकडे झालेत. त्यावरती भाष्य करताना देखील आंबेडकरांनी शेती मोठी असावी
का शेती छोटी असावी हा मुद्दा नाही, तर मुद्दा त्या शेतीतून उत्पादन किती निघेल आणि लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कसा सुटेल याला प्राधान्य दिलं होतं. म्हणजे मूळ मुद्दा पुन्हा निर्माण होतो तो शेतीचं रूप हे व्यक्तीशी संबंधित आहे, म्हणजे माणसाशी संबंधित आहे. माणूस जगला पाहिजे, माणसाला 2 वेळचं अन्न मिळलं पाहिजे, माणसाची भूक भागली पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार ते सातत्याने मांडत होते. आणि या तपशिला संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं आणि बोलकं उदाहरण आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच्या सरकारकडे कराचीला जमीन मागितली होती आणि त्या जमिनीवरती ते दलितांचे अनेक प्रश्न सुटतील, म्हणजे शेती करण्यातून उदरनिर्वाहाचा तरी प्रश्न सुटेल असा त्यांनी एक प्रोजेक्ट मांडलेला होता. त्यापैकी हा एक प्रोजेक्ट म्हणून शेतीकडे तुम्ही पाहू शकता की शेतीचा प्रश्न हा राज्य संस्थेने पुढाकार घेऊन सोडवण्याचा प्रश्न आहे. याला अग्रक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी दिलं. परंतु तुम्ही उलट विचार केला 1991 नंतरच्या जागतिकीकरणापासून की आता ट्रम्प साहेब बोलतायत तिथपर्यंतचा, तर तुम्हाला एकूण रचना काय दिसते? राज्य संस्थेने शेतकऱ्यांना काहीही देऊ नये, राज्य संस्थेने शेतकऱ्यांच्या सुविधा देऊ नयेत याबद्दलचं एकमत जागतिक पातळीवरती आहे. म्हणजे ते काय केवळ भारतात आहे असं नाही, एकदम जागतिक पातळीवरचा प्रश्न निर्माण झालेला आहे की राज्य संस्थेने या वर्गाला मोकळं सोडून द्यावं, त्याची त्याने स्वतंत्र कुवत डेव्हलप करावी आणि त्याची त्याने उत्पादन घ्यावं वगैरे वगैरे मुद्दा. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंना जर तुम्ही हा प्रश्न विचारला तर त्यांचं उत्तर असं आहे की राज्य संस्थेला असं करता येणार नाही. राज्य संस्थेने मुख्य भूमिका शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हीच पार पाडली पाहिजे की त्याच्या जमिनीला, त्याच्या समस्येला संरक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि हे राज्य संस्थेच्या विविध कामांपैकी एक प्राधान्यानं करण्याचं काम आहे. म्हणजेच ते काम त्यांनी केलंच पाहिजे. नुसतं दिवाबत्तीचं काम सरकारचं नाही, कायदा आणि सुव्यवस्थेचं काम फक्त सरकारचं नाही, याच्या पलीकडचं हे काम आहे, या अर्थाने ते बोलत आहेत. आता मुद्दा दुसरा याच्यानंतरचा एक उपस्थित होतो तो हे जे शेतीचा प्रश्न आहे हा शेतकऱ्यांचा म्हणजे माणसाचा प्रश्न आहे. हा माणसाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढं कोण येईल? तर सरकार येईल. परंतु सरकारच्या जोडीला आणखीन एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले दोघांनीही मांडलेला आहे. तो काही वेळेला आपण बोलण्याच्या संदर्भामध्ये, पुस्तकं वाचण्याच्या संदर्भामध्ये किंवा एका मुद्द्यावरती चर्चा करण्याच्यामुळे इतर मुद्दे विसरून जातो, त्यामुळे इथला एक भाग विसरला जातो. तो असा आहे, तर शेतकरी हा कोण आहे याचं उत्तर महात्मा फुलेंच्या दृष्टिकोनातून शेतकरी हा बुद्धिवान व्यक्ती आहे याच्यावरती त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या आसूडमधला त्यांचा सूत्रधार, तृतीय रत्नमधला त्यांचा सूत्रधार हा काही शेतकरी म्हणजे एकदमच का कष्ट करून खंगलेला वगैरे तर आहेच, परंतु तो बुद्धी आपली सोडून दिलेला नाही. तो स्वतःच प्रश्न उपस्थित करतोय की माझे कोणकोणते समस्या आहेत शेतीच्या, त्याच्यावरती कोणते उपाय आहेत, हा त्यांचा सूत्रधार शेतकरी सांगताना दिसतो. म्हणजे महात्मा फुलेंचा शेतकरी हा एका अर्थाने बुद्धिमान शेतकरी आहे. त्याच्याकडे बुद्धी आहे हे मान्य करायला महात्मा फुले सिम्बॉलच्या पद्धतीने लावतात, पुस्तक लिहिलेल्या सूत्रधाराच्या पद्धतीने लावतात आणि स्वतः तसा पेहराव करून जेव्हा त्या ब्रिटनच्या राजाला भेटतात किंवा न्यायमूर्ती रानडेंचं जे काही पहिली साहित्य संमेलन भरायला लागलं त्या साहित्य संमेलनाच्या पुढे बोर्ड लावतात, तिथं सुद्धा त्यांचा हा शेतकरी झळकताना तुम्हाला दिसतो. म्हणजे याचा अर्थ मध्यम वर्ग निर्माण झाला, इंटेलेक्च्युअल वर्ग निर्माण झाला आणि तो वर्ग सगळं हे करतोय, ही एक कल्पना आहे. परंतु त्या कल्पनेच्याही पाठीमागे महात्मा फुलेंच्या विचारसरणीमध्ये
विचार करण्याच्या पद्धतीमध्ये शेतकरी नावाची एक इमेज ही बुद्धिमान शेतकरी हीच आहे आणि त्याच्याकडचे असणारी बुद्धी ही एका प्रकारची नाही तर ती बहुविध स्वरूपाची बुद्धिमत्ता आहे हे महात्मा फुले अधोरेखित करतात. म्हणजे तुम्ही म्हणाले बहुविध स्वरूपाची बुद्धिमत्ता म्हणजे कोणती, तर साधारणपणे तर्कावरती आधारित विचार करणं म्हणजे बुद्धिमान मानलं जातं किंवा गणितातली आकडेवारी सांगत राहणं किंवा आकडे सादर करणं. तुम्ही PhDचा MPhilचा प्रबंध लिहिताना पुरावा सांगा म्हणून आकडे सादर करत असता, तसं गणिती आकडेवारी देणं म्हणजे एका अर्थाने त्याला असं समजलं जातं की हा बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती आहे. परंतु महात्मा फुले तुम्हाला असं दिसतात की या दोन आकडेवारी म्हणजे तर्क आणि गणितातली मॅथमॅटिक्सची पद्धत या तर दोन देतातच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन ज्याला इतर 7 प्रकारच्या बुद्धिमत्ता म्हणतात, ज्याला हार्वर्ड गार्डनने 7 प्रकारच्या बुद्धिमत्तांचं विश्लेषण केलेलं आहे. तुम्ही मानसशास्त्राचे असाल तर मानसशास्त्रामध्ये हा मुद्दा खूप तपशीलवार येऊन गेलेला आहे. त्यालाच काही ठिकाणी स्मार्ट बुद्धिमत्ता असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही शेतकऱ्यांकडे असते आणि त्या शेतकऱ्यांकडची ही बुद्धिमत्ता कशी असते याचा तपशील म्हणून महात्मा फुलेंच्याच लिटरेचरमधली मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगतो. पहिलं उदाहरण त्यातलं कोणतं आहे महात्मा फुलेंच्या यातलं, तर महात्मा फुलेंचं सगळं लिखाण हे शेतकऱ्यांच्या बद्दलचं आणि शेतकरी शिकवतो याच्याबद्दलचं म्हणजे ते शेतकऱ्यांच्या शिक्षणाबद्दलचं पण आहे. ते उदाहरण म्हणजे त्यांचे सगळी बोलण्याची पद्धत संवादात्मक आहे. ते आर्ग्युमेंटिव्ह फक्त तर्कावरती आधारलेलं बोलत नाहीत. नंबर 2, ते हायपोथेटिकल तत्वांबद्दल बोलत नाहीत. त्या तत्वांना ते उदाहरणांमध्ये मिसळतात आणि त्या उदाहरणांची एक कथा तयार करतात आणि त्या कथेचं एक इमॅजिनेशन करतात आणि तुमच्या पुढे दृश्य रूपच ते उभं करतात. याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे कोणती एक कथा, तर साधारणपणे त्यांना सांगायचं आहे की भारतातला शेतकरी बुद्धिमान आहे परंतु त्याच्याकडे संपत्ती नाही. तर ही कथा ती शेतकऱ्यांना सांगतात किंवा शेतकरी त्यांच्याशी सांगतो. ती कशी सांगतायत तर ते असं म्हणतात की इथं लक्ष्मी होती आणि लक्ष्मी असताना, लक्ष्मी म्हणजे पैसे होते, लक्ष्मी म्हणजे काय देवी वगैरे असाच्या अर्थाने तो शब्दप्रयोग नाही. शब्दप्रयोग त्यांचा लक्ष्मी हा पैसे वित्त या अर्थाने आहे. ते म्हणतात की हे लक्ष्मी इथं होती परंतु इथल्या लोकांनी परेशान करण्यामुळे ती इथून दुसरीकडे निघून गेली. पण दुसरीकडे गेली कुठे तर ते कथानकाला त्या जोडतात. ती उद्योगाच्या क्षेत्रात गेली, समुद्राच्या पलीकडे गेली. समुद्राच्या पलीकडे गेली म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. म्हणजे ब्रिटिश नावाचा एक साम्राज्यवादी देश त्याच्याकडे संपत्ती गेली आणि त्याने संपत्ती त्याच्याकडे जे ठेवलेले आहे साठवून तो ते शेतकऱ्याकडे जाऊ देत नाही. आणि शेतकऱ्याकडे संपत्ती गेली तर शेतकऱ्याकडे संपत्ती अधिक ज्ञान या 2 गोष्टी एकत्रित येतील आणि त्याचा परिणाम असा होईल की यांना इथून निघून जावं लागेल. ही ती कथा रंगवून सांगतात. तेव्हा त्या कथेमध्ये तुम्हाला असं दिसतं की इमॅजिनेशन म्हणजे उदाहरणांमध्ये एक समुद्र आहे, तो समुद्र पिता आहे, त्याच्या पलीकडचा एक व्यक्ती म्हणजे इंग्रज लोक आहेत, त्याने लक्ष्मी नेलेली आहे म्हणजे इथले संपत्ती नेलेली आहे. त्याच्यानंतर ती संपत्ती तुम्हाला परत दिली तर तुमच्याकडची संपत्ती अधिक तुमची विद्या या 2 गोष्टींच्यामुळे तुमच्याकडे विद्याबळ येईल, त्याच्याबरोबर संपत्तीचं बळ येईल आणि तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त वर चढवाल. ही जी कथा रंगवून ते सांगतात तेव्हा या कथेमध्ये एक प्रकारची बुद्धिमत्ता घातलेली नाही, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या बुद्धिमत्तेचं रसायन करून पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे भारतातल्या शेतकऱ्याला, सामान्य माणसाला, ग्रामीण भागातल्या व्यक्तीला समजेल अशा प्रकारच्या सर्व बुद्धिमत्ता वापरण्याचं स्किल आणि कौशल्य
त्यांनी दाखवलेलं दिसतं. हाच मुद्दा आंबेडकरांच्या बद्दलचा सत्यातला आहे. कारण बुद्धिमत्ता नावाची गोष्ट एका प्रकारची म्हणून सांगून आपण ते बोलवण करू शकत नाही. कारण बुद्धिमत्ता अनेक प्रकारची आहेत. म्हणून तर अनेकांना असं वाटत होतं की शेतकऱ्यांचं शोषण कोण करतंय, तर केवळ ब्रिटिश लोक करतायत, केवळ सावकार करतायत. तर असं नव्हतं. तर शेतकऱ्यांचं शोषण जात देखील करते. शेतकऱ्यांचं शोषण त्यांच्या परिभाषेमध्ये सावकार देखील करतात. शेतकऱ्यांचं शोषण एका अर्थाने इथला निसर्गसुद्धा करतो. या सर्वांबद्दल एकत्रित मीमांसा करताना बहुविध पैलू एकाच वेळेस उलगडलेले दिसतात. म्हणून तुम्हाला नीट जर हा इतिहास तपशीलवार पाहायचा असेल तर तुमच्या असं लक्षात येतं की महात्मा फुलेंच्या आधी इतकं शेतीविषयी शेतकऱ्यांविषयी कोण लिहित नाही. लिहिलं तर ते एखाद्या मुद्द्यापुरतं लिहितात. त्या महात्मा फुलेंच्या नंतर ज्यांनी हे लिहायला घेतलं किंवा ज्यांनी इंदापूरचा सर्वे केला, जे बैलगाडीनं येऊन त्या न्यायमूर्ती रानडेंनी, त्यांचा सर्वेसुद्धा एक कल्ले आहे. हे सर्व प्रतिपादन महात्मा फुलेंनी केलं आणि तो सर्वेच रिजेक्ट करायला भाग पाडलं आणि त्याच्या पलीकडचे काही मुद्दे मांडले. ते बहुविध बुद्धिमत्तेशिवाय होऊ शकत नाही. तसाच मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचा आहे. त्यांनी शेतीच्या बद्दल केवळ शेतीची किफायतशीरता वाढावी, फायदेशीर शेती व्हावी एवढा मुद्दा मांडला नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन शेतीचं एक धोरण असावं, शेतीच्या योजना असाव्यात, शेतीच्या योजना पाण्याबद्दलच्या असाव्यात, शेतीच्या योजना विजेबद्दलच्या असाव्यात, असं बहुविध स्वरूपाचं धोरण समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला, सरकारच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच एका अर्थाने शेतकरी नावाची एक घटना किंवा समाजव्यवस्थेतला घटक हा प्राधान्याने महत्त्वाचा आहे. याला महत्त्व महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. त्याच्यामुळे त्यांनी एकूणच भारतीय शेतकऱ्यांबद्दल अत्यंत गंभीरपणे विचार केला होता. तो केवळ वरवरचा विचार नव्हता. याची जरी गोष्ट तुमच्या मनामध्ये बसली आणि तुम्ही याच्यावरती चिंतन मनन करायला लागला तरी देखील मला असं वाटतं की चर्चासत्राचं एकूण फलित खूप मोठं झालं असं म्हणायची वेळ येऊ शकते. कारण आपण बोलताना पुस्तकांबद्दल बोलतो, परंतु त्या पुस्तकामध्ये जो सूत्रधार तृतीय रत्नमधला आहे तो बुद्धिमान आहे ही कल्पना केली पाहिजे. म्हणून शेतकऱ्याचा मुलगा जर शाळेमध्ये आला, कॉलेजमध्ये आला, विद्यापीठामध्ये आला तर तो बुद्धिमान म्हणूनच आलेला असतो. हे महात्मा फुलेंनी आधीच आपल्याला सांगून टाकलेलं आहे किंवा आपल्या मनामध्ये ती इमेज बसवलेली आहे. आपण ती मान्य करत नाही, ती मान्य केली पाहिजे. कारण त्याच्या कल्पना, त्याची विचारसरणी, त्याची प्रश्न सोडवण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी असते आणि त्याला प्रस्थापित लोक मान्यता देत नाहीत. आणि हेच नेमकं महात्मा फुलेंच्या बद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल झालं होतं. सुरुवातीला लोक मान्यता का देत नव्हते, तर त्यांच्या विचाराच्या कक्षेतच ही बुद्धिमत्ता नव्हती की एवढी वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता शेतकऱ्याला, सामान्य माणसाला, खेडूताला असते याच्याबद्दलचा विश्वास असण्याची. आणि मग मुद्दा निर्माण होतो तो कोणता पुढचा, एज्युकेशनच्या बद्दलचा. जेव्हा घटनेमध्ये आणि एकूण सगळ्या प्रवाहामध्ये मतदानाचा राईट देण्याची वेळ आली तेव्हा जगातल्या कोणत्याही देशाने मतदानाचा राईट देताना काय म्हटलं, तर आम्ही आधुनिकता स्वीकारतो. आधुनिकता म्हणजे लोकशाही, आधुनिकता म्हणजे निवडणुका, आधुनिकता म्हणजे प्रौढ मतदान. म्हणजे आधुनिकता म्हणजे काय हे तर कळायला पाहिजे. हे प्रौढ मतदान हे देण्यामध्ये खळखळ करायला सुरुवात केली, प्रौढ मतदानाचा अधिकार. पण केवळ भारत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे आहेत की त्यांनी सांगितलं प्रौढ मतदानाचा अधिकार सर्वांना मिळेल. जे जे प्रौढ आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की वगळता येणार नाही हा एक मुद्दा. परंतु तुम्ही वगळणार कुणाला होता किंवा वगळत कुणाला होता. आज सुद्धा तुम्ही वगळायचं म्हणता ती भाषा कोणाची आहे, किंवा तुम्ही अनेक दिवसांपासून काय म्हणता, अमक्याची लायकी नाही पण तो त्या पदावरती येऊन बसलाय, त्याची लायकी आहे का नाही हे तुम्ही कोण पाहणारे होता. तर मुळातच जन्माला आला त्या दिवशीच तो बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आलेला आहे. त्याच्या बुद्धिमत्तेला त्याने किती पैलू पाडायचे हा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे.
तीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केली आणि सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. आणि तेव्हाचा डिबेट हा खूप महत्त्वपूर्ण होता. आधुनिकतेला आवळून ठेवण्याचं काम, आधुनिकतेला व्यसन घालण्याचं काम केलं जात होतं आणि तिचं नाव होतं गुणवत्ता. आज देखील गुणवत्ता प्रत्येकाच्या डोक्यात जी बसलेली आहे ती आधुनिकतेला व्यसन घालण्यासाठीची. म्हणजे कोण गुणवान आहे आणि कोण गुणवान नाही हे सांगितलं जात होतं. आणि म्हणून तेव्हाही एक प्रश्न होता. अगदी निप्पाणीला जेव्हा भाषणाची सुरुवात झाली तेव्हा त्या भाषणामध्येच म्हटलेलं होतं की भारतामध्ये जो माणूस नांगर चालवतो तो नांगर चालवणारा शेतकरी पार्लमेंटमध्ये जाऊन काय नांगर चालवणार आहे का? हा खरा प्रश्न म्हणजे काय होता, त्या शेतकऱ्याकडे बुद्धिमत्ता नाही आणि पार्लमेंटमध्ये जाऊन काय नांगर चालवायचं आहे का? त्याला उत्तर वेगळं काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं? हो, तो पार्लमेंटमध्ये जाऊन नांगर चालवेल, नाहीतर काय करायचं ते करेल, पण त्याला मतदानाचा हक्क आहे आणि प्रौढ मतदानाचा हक्क असणारच. ही जी घटना आहे या घटनेमध्ये तुम्हाला शेतकऱ्याचं महत्त्व प्रचंड मोठं व्यक्त झालेलं दिसतं. आणि त्या शेतकऱ्याचं मग संपूर्णपणे गुणवत्तेत रूपांतर कसं करायचं हा दुसरा प्रोजेक्ट त्यांच्या पुढचा येतो. आता हाच मुद्दा कुठनं कुठपर्यंतचा आहे तर साधारणपणे 1920 ते 1951 पर्यंतचा हा मुद्दा आहे की गुणवत्ता प्रमाण न मानता सर्वसामान्य माणसाला सुद्धा मतदानाचा हक्क दिला जाईल. परंतु तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ एका मुद्द्यावर कधीही थांबत नाहीत. त्यांनी पार्लमेंटमध्ये गेलेल्या व्यक्तींना गुणवत्ता असलीच पाहिजे हा पुन्हा मुद्दा सुद्धा लावून धरलेला आहे. म्हणजेच एकाच तत्वावरती, जसं आपण म्हणतो की मी अहिंसावादी आहे म्हणजे अहिंसावादी, मी हिंसक आहे म्हणजे हिंसक, असा त्यांचा नेम नव्हता. त्यांचं तत्व काय होतं तर त्यांचं महत्त्वाचं तत्व होतं समाजात वर्चस्व आहे, ते वर्चस्व मोडून काढायचं आहे, तिथं समता प्रस्थापित करायची आहे. ती समता प्रस्थापित करण्यासाठी त्या तत्वांमध्ये मोडतोड करावी लागली तरी चालेल, त्या तत्वांना मागे पुढे केलं तरी करावं लागेल. आणि या अर्थाने ते केवळ असं म्हणत नाहीत की केवळ गुणवत्ता नसली तरी चालेल आणि ते केवळ असंही म्हणत नाहीत गुणवत्ताच पाहिजे, तर ते व्यवहार जसा समाजाचा आहे त्यानुसार त्या मूल्याला वळवून घेतात, वर्चस्वाला मोडून काढण्यासाठी वापरात आणतात. वर्चस्वालाच म्हणजे डॉमिनन्सचा ऱ्हास अंत घडवण्याची प्रक्रिया घडवतात. ही प्रक्रिया त्यांनी शेतीच्या क्षेत्रात, एज्युकेशनच्या क्षेत्रात सर्वत्र घडवली. म्हणून तर त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी जेव्हा भरती करायची होती तेव्हा शिक्षण हे सर्वसामान्य मुलांना मिळालं पाहिजे हा जितका महत्त्वाचा आग्रह होता, तेवढाच त्यांना शिकवणारा शिक्षक गुणवान असला पाहिजे आणि तो कोणत्याही जातीचा असला तरी चालेल याच्याबद्दल ते ठाम होते. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की शैक्षणिक क्षेत्रातली गुणवत्ता देखील आपण जी मोजतो ती चुकीच्या पद्धतीनं त्यांनी मोजली, ती वेगळ्या पद्धतीनं. आणि हे सर्व जे घटना घडत होत्या ह्या परिवर्तनाच्या चळवळीच्या संदर्भातल्या होत्या आणि हा संपूर्ण बदल पचवण्याच्या संदर्भातल्याही होत्या. आणि तेव्हा औपचारिक शिक्षणाचा विस्तार आणि ते शिक्षण सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे याच्याबद्दलही एकमत होतं. परंतु याबरोबरच त्या शिक्षणाबद्दल एक पूर्वाट होती. ती अट कोणती होती? तुमची बांधिलकी माणसाशी, मानवी हक्कांशी असली पाहिजे आणि शोषणातून माणसाला मुक्त करण्याची असली पाहिजे. म्हणून तुम्ही महात्मा फुलेंचा जर मृत्यूपत्र वाचलं नीट, जर बारीक दृष्टीनं, तर ते आपल्या सहकाऱ्यांना सल्ला देताना काय सल्ला देत आहेत तर यशवंतला काय काय द्यावं, परंतु ते जर उपयोगाला लोकांच्या आलं नाही तर ते काढून घेऊन असं काम जो करेल त्या व्यक्तीला द्यावं. तेव्हा ते सांगताना 3 जाती जाणीवपूर्वक कोट करतात. एक आहे माळी, दुसरी आहे कुणबी आणि तिसरी आहे धनगर. म्हणजे तुम्ही कल्पना करा या तिन्ही जातींकडे बुद्धिमत्ता आहे आणि त्या जाती समाजाचं कल्याण करण्यासाठी एज्युकेशन करू शकतात. याच्याबद्दलचं अगदी शेवटच्या क्षणाला
मृत्यूपत्रात सुद्धा नोंद करतायत. म्हणजे याचा हा मुद्दा तुमच्या लक्षात यावा म्हणून मी सांगतोय की कोण बुद्धिमान आहे, तर तो बुद्धिमान प्रत्येक व्यक्ती आहे. असं समाजामध्ये कोणही नाही की निर्बुद्ध प्राणी आहे. याच्यावरती त्यांनी भारतामध्ये शिक्कामोर्तब केला आणि ती घटना म्हणजे एका अर्थाने भारतीय समाजाला एका इंटेलेक्च्युअल समाजामध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया होती. ही प्रक्रिया हजारो वर्षे ज्यांना शिक्षण मिळलं नाही त्यांच्यासाठी होती, जे शिक्षणापासून वंचित राहिले त्यांच्यासाठी होती, आणि ज्यांना आजही तुम्ही बघता की प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येत असूनही लोक उत्तर देत नाहीत त्यांच्यासाठी तर आत्मविश्वास खूप वाढवणारी होती की मी बुद्धिमान आहे हे मला दुसरं तिसरं कोण न म्हणता खुद्द महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. लोकशाही पाश्चिमात्यांची असली तरी चालवण्याची खरी हिंमत हे भारतातल्या सर्वसामान्य लोकांमध्ये आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. याच्यामुळे तुम्ही सगळ्या लोकशाहींचं मोजमाप केलं तर तुमच्या लक्षात असं येतं की भारताची लोकशाही किती दिवस टिकेल. याच्याबद्दल ब्रिटनमधनं लोक अनेक लिहित होते आणि ऑस्टिनने तर लिहिलेलं आहे की ही लोकशाही कदाचित 5-10 वर्षातच संपेल. काही लोकांचं तर याच्यापेक्षाही म्हणणं असं होतं की यांची पहिलीसुद्धा निवडणूक होणार नाही, म्हणून जवळपास पहिली निवडणूक पाहायला सुद्धा ब्रिटनमधले पत्रकार 2-2.5 हजार आलेले होते आणि त्या पत्रकारांनी 2-2.5 हजार लेख लिहिलेले आहेत की इथं निवडणूक कशी चांगल्या वातावरणात पार पडली. चांगल्या वातावरणात पार पडली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रौढ मतदानाच्या अधिकारावरती विश्वास व्यक्त केला आणि ती रिव्होल्युशन झाली. म्हणून भारतातली प्रौढ मतदानाची क्रांती आहे ती केवळ दिलेला अधिकार एवढ्यापुरतं मर्यादित घटना नाही. कारण 1-2 व्यक्तींनी कृती करणं वेगळी गोष्ट आहे, 1-2 व्यक्तींना ती कृती करता येईल, परंतु भारतामध्ये अस्ताव्यस्त पसरलेल्या भूप्रदेशावरती महिलांनी, पुरुषांनी, वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांनी, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातल्या लोकांनी, जो दारिद्र्यात आहे, गरिबीत आहे, ज्याला 2 वेळचं खाता येत नाही, अशा सगळ्या व्यक्तींनी मिळून ती घटना यशस्वी करून दाखवली. ही प्रौढ मतदानाची क्रांती होती आणि त्या क्रांतीचा एक भाग हा एका अर्थाने अत्यंत महत्त्वाचा हा आहे की एज्युकेशनकडे पाहण्याची दृष्टी ही वेगळी होती. म्हणजे एज्युकेशन माणसाचं माणसाबरोबर राहून होतं. माणूस हा दुसऱ्याचं बघून शिकू शकतो आणि माणसाला शिकण्यासाठी प्रायमरी त्याच्या पदरात आधीच काहीतरी आहे. तो एकदमच ज्याच्या पदरात काहीच नाही अशी व्यक्ती नाही, याच्याबद्दलचा विचार मांडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. या उलट एकूण भारतीय परंपरेमध्ये तुम्हाला उलट घटना दिसते की ज्ञान नावाची गोष्ट कुणाकडेच नाही अशी एक भूमिका मांडली जात होती. त्याच्याबरोबर हे अपोजिट गोष्ट दिसते. नंतर आता शेवटचा मला मुद्दा जो मांडायचा आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तो या अर्थाने आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले आणि मधल्या टप्प्यातले सगळेच लोक घेतले. उदाहरणार्थ पंजाबराव देशमुख तुम्ही घ्या किंवा भारतीय स्वातंत्र्य संग्रामामधले महात्मा गांधी घ्या, या सर्व लोकांनी मिळून एक प्रचंड मोठी क्रांती केलेली आहे. परंतु त्याला क्रांती म्हणण्याची मोठी घटना ज्यांनी केली ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ती कोणती तर तुम्ही अक्षय कुमार राठोड यांचं डॉक्टर आंबेडकर स्क्रॅम्बल नावाचं पुस्तक वाचा एकदा. त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक भारतीय राज्यघटनेमध्ये मांडलेली प्रॅम्बल आहे, अशी त्याच्या आधीची एक प्रॅम्बल आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रॅम्बल मांडली त्याच्यामध्ये 2 शब्दप्रयोग, 2 कॉन्सेप्ट्स, 2 आयडियॉलॉजी खूप महत्त्वाच्या होत्या. त्यातली एक आहे फॅटर्निटी म्हणजे बंधुभाव आणि दुसरी आहे डिग्निटी. डिग्निटी आणि बंधुभाव या 2 गोष्टी नसतील तर भारत आणि भारतीय समाज म्हणूनच उभा राहू शकत नाही. व्यक्तिचं नातं बंधुत्वाचं पाहिजे आणि त्याचा ते शोध घेत पाठीमागं जातात. गौतम बुद्धाच्या मैत्रीमध्ये, करुण्यामध्ये, या विचारसरणीमध्ये, आणि त्याचं इंटरप्रिटेशन करून ते सांगतात की 2 जाती
दोन वंश, दोन धर्म, दोन प्रांतातली लोक, महिला आणि पुरुष या सर्वांनी दुसऱ्याशी व्यवहार कसा करावा, तर तो बंधुतेच्या नात्याने व्यवहार केला पाहिजे. बंधुता नसेल तर स्वातंत्र्यालाही अर्थ नाही आणि बंधुता नसेल तर समतेलाही अर्थ नाही. म्हणजे स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही मूल्यांना तुमच्या समाजामध्ये एकाच पातळीवर चालवायचं असेल, सर्वांनी ते मान्य करायचं असेल, तर बंधुता नावाचं तत्व तुमच्या मनपटलावरती कोरलेलं असलं पाहिजे आणि तसाच तुम्ही व्यवहार केला पाहिजे. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलं त्याप्रमाणे भारतात खरोखर बंधुभावाची आणि डिग्निटीची क्रांती घडलेली आहे. तुम्ही जर याच्या आधी पाहायला गेला तर भारतामध्ये लोकांना आपल्याला डिग्निटी पाहिजे असंही म्हणता येत नव्हतं आणि लोक बंधुभावाने दुसऱ्याशी व्यवहारही करत नव्हते. हा सर्व बदल होत होत भारतीय समाज इथपर्यंत आला. याचं कारण या क्रांत्या घडल्या. म्हणून तुम्हाला एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा दिसतो, बंधुतेची क्रांती आणि डिग्निटीची क्रांती ही एज्युकेशन सोसायट्यांमधनंही मोठ्या प्रमाणात घडली. जे लोक शिकलेले आहेत त्यांना तुम्ही किती वाईट चांगलं काही म्हणायला गेला तरी त्यांनी डिमांड केली, मागणी केली की मला सुद्धा माणसासारखी डिग्निटी आहे, मी सुद्धा बंधुभावाच्या नात्याने वागू शकतो. अशी घटना घडण्यामुळे भारतामध्ये ही एक मोठी क्रांती घडलेली दिसते. आता याला जोडून आणखीन काय गोष्टी आहेत क्रांत्यांच्या, त्या कोणत्या, तर ज्याला तुम्ही म्हणतात सायलेंट रिव्होल्युशन, म्हणजे ज्याला अबोल क्रांती म्हणा किंवा मूक क्रांती म्हणा. या मूक क्रांत्या कोणत्या आहेत, तर ज्याची वाच्यता केलेली आहे महात्मा फुलेंनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्याचा उल्लेख घटनेमध्ये किंवा कुठंतरी कायद्यात, कुठेतरी लोकसभेमधल्या भाषणामध्ये आंबेडकरांनी केला, परंतु त्या पुढं घटना इतक्या महत्त्वाच्या घडत गेल्या की त्यातून क्रांती झाली. त्याची उदाहरणं कोणती आहेत, तर त्याची साधारण साधी उदाहरणं पहा. ज्या गोष्टी काही कर्तव्यात होत्या आणि काही मार्गदर्शक तत्वामध्ये होत्या त्यांना आता तुम्हाला राईटमध्ये आणावं लागलं. म्हणजे उदाहरणं दाखल अन्नाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, हे जे आधीच त्यांनी म्हटलं नसतं तर ते इथपर्यंत येऊ शकलं नसतं. नंतर आणखीन एक घटना आहे ते म्हणजे ओबीसींचं काय करा, तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं याच्यासाठी एक वेगळं कमिशन नेमा. वेगळं कमिशन नेमल्यानंतर तुम्हाला 2 कमिशन आली ही पण माहीत आहे. त्याच्यानंतर आज ओबीसी समाजामध्ये एक मोठी रिव्होल्युशन घडून गेलेली आहे. त्याच्यानंतर तिसरं क्रांतीचं उदाहरण कोणतं तुम्ही सांगू शकता, तर हे अत्यंत महत्त्वाचं क्रांतीचं उदाहरण आहे. ते म्हणजे हिंदू कोड बिल आलं. महिलांसाठी काही हक्क असले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी म्हणून लिखित नियमावली, त्यांचे तुकडे तुकडे करून जरी ते मान्य झालं तरीसुद्धा पुढे या सगळ्या तत्वाला अनुसरून 73व्या 74व्या घटनादुरुस्तीने महिलांसाठी राखीव जागा पंचायत राज्यात ठेवल्या. तेव्हा पंचायत राज्य पातळीवरती महिलांची एक सहभागाच्या पातळीवरची सायलेंट रिव्होल्युशन घडली आणि त्याची एक इच्छाशक्ती आंबेडकरांमध्ये जशी आहे तशी ती महात्मा फुलेंमध्ये सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला असंही दिसतं जो आजचा भारतीय समाज आहे त्याच्यामध्ये ज्या काही क्रांत्या घडतायत, प्रत्यक्ष घडतायत, अप्रत्यक्ष घडतायत, घडण्याच्या शक्यता आहेत, त्या सर्व शक्यतांच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी मांडलेले विचार, त्यांच्या विचारांनीची प्रखरता, त्याचे समर्थक असणारा वर्ग, त्यातून घडणारी चर्चा, त्यातून होणारा डिबेट, या सर्वांचं फलित म्हणून भारतीय समाज प्रगत होताना दिसतोय. म्हणजे प्रगतीला भारतीय समाज म्हटलं पाहिजे ही खरी भारताच्या आयडिया ऑफ इंडियाची संकल्पना आहे आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंमध्ये स्पष्टपणे दिसते. इतर लोक जे आयडिया ऑफ इंडियाची संकल्पना मांडतात ती कन्झर्वेटिव्ह स्वरूपाची असू शकते. हा या 2 विचारसरणीतला सर्वात मोठा फरक आहे आणि तो फरक लक्षात घेऊन जर तुम्ही संशोधन केलं तर ते संशोधन आणखीन क्रांत्यांना जन्म देईल. तुम्ही जर हा फरक लक्षात न घेता अभ्यास करायचा म्हटला
तर त्या अभ्यासाचे मोठे डोंगर उभे राहतील, परंतु त्यातून काही हाती लागू शकणार नाही, असं पण होऊ शकतं. म्हणून जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आग्रह धरत आहेत, महात्मा फुलेंच्या विचारांचा आग्रह धरत आहेत, ते गाळात रुतून बसलेल्या भारतीय समाजाला एक पाऊल तरी का होईना मी माझ्या जीवनात पुढं घेऊन जाणार, याच्याबद्दलची ती कटिबद्धता आहे, प्रतिज्ञा आहे, ती तुम्ही केली आज दिवसभर. त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. मला तुम्ही इथं शेवटचं भाषण करण्यासाठी बोलवलं, त्याच्याबद्दलही तुमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर. शेतकऱ्याची नक्कीच एक प्रतिमा आपल्या सर्वांच्या मनामध्ये होती, पण ती प्रतिमा जी आपल्या पूर्वग्रह दूषितावर आधारित होती ती खोडून काढण्याचं काम आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सरांनी केलेलं आहे. शेतकरी हा बुद्धिमान आहे, तो कुशल आहे, तो सक्षम आहे आणि तो आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. ही प्रतिमा जी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अधोरेखित केली, त्या प्रतिमेवरती प्रकाश टाकण्याचं काम आजच्या सन्माननीय वक्त्यांनी केलेलं आहे. तसेच शोषणाविरुद्ध उभे राहण्याचा एकच मार्ग म्हणजे शिक्षण, क्रांती घडवून आणण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि या शिक्षणाचं महत्त्व जाणून त्याच्यामध्ये क्रांती घडवून आणण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे, असं प्रतिपादन देखील आजचे प्रमुख वक्ते सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सरांनी इथे केलेलं आहे. सर, आपण आज आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि समारोपाप्रसंगी आमचं प्रबोधन केलं, याबद्दल मी आयोजकांच्या वतीने मनस्वी आभार मानते. यानंतर अध्यक्षीय भाषण याची वेळ झालेली आहे. अध्यक्षीय भाषण खरं तर संपूर्ण कार्यक्रमाचा गाभा जो असतो त्याला अधोरेखित करतो, सहभागींना प्रेरणा देतो. असे दिशादर्शक अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन तथा महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे संचालक आदरणीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांना. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन, होळकर विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज जो राज्यस्तरीय परिसंवाद इथे सुरू आहे त्याचा समारोप सत्राच्या अध्यक्षीय आढावा घेण्यासाठी मी इथे उभा आहे. सन्माननीय आजचे प्रमुख वक्ते प्रकाश पवार सर, त्यांच्या विचारामध्ये एक समतोलपणा असतो. मी आत्ता भाऊंना तेच बोलत होतो की अकॅडमिक्समधला माणूस हा जेव्हा बोलतो त्यावेळेला विद्यार्थ्याचं मन बघून आणि डोळे बघून बोलत असतो आणि ते तुमच्या भाषणामध्ये कळालं असेल. तुम्ही तिन्ही प्रकारचे वक्ते आज अनुभवले आणि त्यामध्ये तिन्ही वक्ते अतिशय ज्येष्ठ होते, परंतु मनाचा ठाव घेणं नावाचा जो प्रकार असतो तो प्रकाश सरांना चांगला माहीत आहे असे मी मानतो. माननीय प्रकाश पवार सरांनी अतिशय सुंदर असं आपली मांडणी केली. त्याचप्रमाणे अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर कांबळे सर, ज्यांच्या प्रयत्नामुळे हे अध्यासन इथे होऊ शकलं, असे आदरणीय राजाभाऊ सरदे साहेब, माननीय गायकवाड सर, माझे सर्व आदरणीय मित्र चव्हाण सर आणि विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, अतिशय थोडक्यात मला इथं मनोगत व्यक्त करायचं आहे की 8च मिनिटांमध्ये मी माझी भूमिका इथे तुम्हाला सांगू इच्छितो की एक सरांनी एक सांगितलं की शेतकरी हा हुशार माणूस आहे आणि आपण हा विषय का घेतला, त्या विषयाची सुरुवात का केली याच्याबद्दल थोडंसं बोलतो आणि मग आपली भूमिका काय आहे आणि आपण काय शिकलं पाहिजे याच्याबद्दल सरांनी सांगितलं, अतिशय सुरेख सांगितलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या आधीचे महात्मा फुले यांच्या शिक्षण आणि शेतीविषयक विचार का घ्यावा, तर सोलापूर हे साधारणपणे 35 लाख लोकसंख्येचं एक जिल्हा आहे सेन्सेसनुसार. सोलापूर शहरामध्ये 13 लाख लोक राहतात आणि त्याच्यातील 70 to 75% जे लोक आहेत ते शेतीशी संबंधित आहेत आणि एक शेती विषयातले जे पालक आहेत किंवा जे मुलं आहेत तेच शिक्षण घेत आहेत. शेती आणि शिक्षण हे अतिशय जिव्हाळ्याचे विषय आहेत आणि ह्या जिव्हाळ्याच्या विषयामध्ये आपण कुठे बसतो, आपल्याबद्दल या महात्म्याने काय विचार मांडलेला आहे, त्याने खरंच त्याची समकालीन प्रासंगिकता आहे का, समकालीन प्रस्तुतता हा विषय तिथे मांडलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण आपले स्थान कुठं तपासावं या भूमिकेतून हा विषय इथे निश्चित केलेला आहे. पहिल्या मांडणीमध्ये 80-85 मिनिटांमध्ये किशोर सरांनी जी मांडणी केली त्याच्यामध्ये एक प्रकारचा प्रवाहीपणा होता आणि एक अतिशय खोलवर त्यांनी प्रवाह मांडला. आणि दुसरा जो विषय बगाडे सरांनी मांडला तो फिलॉसॉफिकल अँगलने होता, तो थोडासा आणखी 2 वर्षानंतर MA च्या विद्यार्थ्यांना कळण्याची अपेक्षा आपण करूयात. परंतु
पुढचे जे माणसं आहेत त्यांना लवकर कळालं असेल असं अपेक्षा करूयात. जे आहे ते सत्य बोललं पाहिजे. आणि तिसरा जो विषय सरांनी आता मांडला तो खऱ्या अर्थाने म्हणजे मगाच म्हटल्याप्रमाणे की मनाचा ठाव घेणार आणि सहजगत्या विषय सोपा अवघड विषय सोपं करून सांगणं हे काही वक्त्यांची कसोटी असते. आणि काही वक्त्यांची कसोटी असते की सोपा विषय अवघड करून सांगणं. हे असे दोन्ही प्रकारचे वक्ते असू शकतात. त्याच्यामध्ये सगळ्यात दुसरा जो पहिला जो पर्याय आहे तो प्रकाश पवार सरांबद्दलचा आहे की अतिशय अवघड विषय सोपा करून सांगणं आणि लोकांच्या गळी उतरवणं हे सोपं काम जे आहे अवघड काम सोपं करण्याचं काम प्रकाश पवार सरांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचे अध्यासनाच्या वतीने आभार मानतो. आणि तुमच्याबद्दल एक सांगतो की आता एक भारतीय प्रबोधनाची चळवळ ही जी 19व्या शतकात सुरू झाली होती की धर्मसुधारणा आधी कराव्यात का समाज सुधारणा आधी कराव्यात. मग फुले दाम्पत्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही पातळीवर काम करतात. ते समाज सुधारण्याचं पण काम करतात आणि धर्म सुधारण्याचं पण काम करतात. त्यांच्यामध्ये दोघांमध्ये समान दुवा आपल्याला दिसेल की 19व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात डिबेट चालू होतं. 19th सेंचुरी डिबेट ज्याला म्हणतात की समाजवादाविरुद्ध भांडवलशाही सुरू झाली होती. गुलामगिरीचे निर्मूलन चालू होतं. उपयुक्ततावादाबद्दल धर्मवाद हा पेटलेला होता. वुमेन राईट्स, कास्ट सिस्टीम, रिलिजियस रिफॉर्म्स हे सगळे वाद पेटलेले होते. आणि त्याच्यामध्ये भारताच्या जडणघडणीची सुरुवात ही 19व्या शतकात झालेली आहे. आणि आता आपण 21व्या शतकामध्ये 2025ला त्याचा आढावा घेऊन आता पुढं वाटचाल आपण करणार आहोत. हे करत असताना आपण शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आपली अस्मिता ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा समाधीचा शोध जेव्हा महात्मा फुलेंनी लावला त्यांनी त्याला दत्ता सरांनी जे म्हणलं की नाही शेतकरी हा हुशार माणूस आहे. मग शेतकऱ्यांची अस्मिता कोणाकडे आहे तर आपल्या लाख मरोपण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. तो कुळवाडी भूषण म्हणतात. कुणाला म्हणतात ते कुळवाडी भूषण हे बिरुद त्याने कोणाला लावलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेलं आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये अस्मिता आणि प्रेरणा निर्माण करणं आणि प्रेरणा निर्माण केलेल्या समाजाला मनामध्ये निर्माण झालेलं किंवा मनावर निर्माण झालेलं जे भीतीचं शेवाळं आहे ते खरवडून टाकून मग त्याच्यातून क्रांती निर्माण करणं हे महात्मा फुल्यांनी केलं. हाच जो दुवा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पकडलेला आहे. म्हणजे तथागत गौतम बुद्ध असतील, संत कबीर असतील किंवा महात्मा फुले असतील ह्या तिघांमधला त्यांनी तिघांनाही गुरु मांडलं. आणि त्यांनी सुद्धा तेच धागा पकडला की जो महात्मा फुल्यांनी 19व्या शतकात केलं 20व्या शतकात बाबासाहेबांनी केलं. मग हे करत असताना जी प्रेरणा आणि अस्मिता आहे कुणासाठी आहे ही मास मुवमेंट आहे. ही व्यक्तिवादाची मुवमेंट नाही आहे. एक लक्षात घ्या. बोधिसत्व ही संकल्पना बुद्धिझममध्ये आहे. महायान पंथामध्ये सर्वात जास्त आहे. बोधिसत्व म्हणजे काय आहे तर अरहत ही संकल्पना थेरवादामध्ये येते हिनयान पंथामध्ये. आणि बोधिसत्व ही महायान पंथातील संकल्पना आणि बाबासाहेब आंबेडकरला आपण बोधिसत्व म्हणतो. बरोबर ना सर. मग बोधिसत्व म्हणजे की स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करून समाजाच्याच कल्याणानं सम्यक दृष्टिकोनाने साकल्याने कल्याण करण्यासाठी आत्मसमर्पित होऊन काम करणं म्हणजे बोधिसत्व. मग बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व आहेत. बोधिसत्वाच्या पुढची अवस्था ही निर्वाणाची अवस्था आहे. लक्षात येत आहे का. मग बोधिसत्वाची अवस्था प्राप्त करून घेत असताना त्यांचे जे आदर्श आहेत त्या आदर्शामध्ये आपल्याला लक्षात येईल की तो आदर्श जो आहे तो मास आहे, व्यक्ती नाही आहे. तर तो घटक समाज घटक आहे. आणि त्या समाज घटकातील जे वैचारिक कृतिशीलता आली पाहिजे ती उक्तीतून कृतीमध्ये येते. शिका संघर्ष का संघटितपणे संघर्ष करा. स्वतः बाबासाहेब पहिल्यांदा शिकले. महात्मा फुलेने स्वतःच्या पत्नीला शिकवलं, स्वतः शिकले. त्याच्यानंतर त्यांच्या सान्निध्यात आलेल्या लोकांना त्यांनी शिकवलं. कॉमन दुवा आपण तपासूयात. शाळा काढल्या, मिशन्स त्यांनी उभा केले, कॉलेजेस काढले बाबासाहेबांनी, साहित्य लिहिलं. साहित्यातून केंद्रबिंदू जो आहे साहित्याचा केंद्रबिंदू बाबासाहेबांचा आणि महात्मा फुलेंचा जो माणूस सामान्य माणूस जो आहे शेतकरी आहे, वंचित आहे, उपेक्षित आहे. त्या वंचित उपेक्षिताला आपण आता इंटरप्रिटेशन करणाऱ्या लोकांनी मग त्याला कधी ब्राह्मणवादी म्हणलेलं आहे, का नवब्राह्मणवादी म्हणलेलं आहे, कधी ब्राह्मणेतर म्हणलेलं आहे. त्या समकालीन प्रस्तुतीमध्ये 19व्या शतकातील पॅरामीटर तुम्ही 21व्या शतकात लावून ब्राह्मणेतर वाद हे परत उकरून काढू शकत नाही. ही कटाक्षाने पाळायची आपली एक मर्यादा आहे. लक्षात घ्या. पण हे मर्यादा पाळत असताना ते जे केलेलं आहे ती फिलॉसॉफिकल रूट आहे. त्या फिलॉसॉफिकल रूटमधला जो मूळ गाभा जो आहे तो रॅशनॅलिटीचा आहे. तो व्यक्तिवादाचा नाही आहे, तो समाजवादाचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला एक विवेकाचे कोंदण आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की ते पर्यायी संस्कृतीचे जनक म्हणतात महात्मा फुल्यांना. पर्यायी संस्कृती म्हणजे काय, हे नको आहे आम्हाला, हे नको, हे नको. मुलं आमच्याकडे येतात की हे आवडत नाही आहे. प्रॉब्लेम आपण खूप बोलतो समाजामध्ये बोलत असताना, पण प्रॉब्लेमला सोल्युशन घेऊन येणारे काही लोकच असतात. मग महात्मा फुले प्रत्येक वेळेला, बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वेळेला सोल्युशन्स घेऊन येतात. म्हणून आपल्याला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अपील होतात. जेव्हा एखादी व्यवस्था नाकारतो त्यावेळेला दुसरी व्यवस्था देण्याचं धारिष्ट जे आहे का नाही ते फुल्यांनी सत्यशोधक सत्यधर्म सार्वजनिक सत्यशोधक
समाज त्यांनी काढला किंवा सत्यधर्म त्यांनी काढला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नव्याने ही संकल्पना जेव्हा मांडली त्यावेळेला त्यांनी पर्याय दिलेला होता. दुसरी एक गोष्ट काय आहे की आपण हे करत असताना त्याला त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवत असताना स्वतः कृतीतून उक्तीतून उतरवून दाखवलेलं आहे. हे टेस्ट केलेला फॉर्म्युला आहे. हे हायपोथेसिस नाही आहे, ग्रहितक नाही आहे. ग्रहितक शेवटच्या प्रकरणामध्ये टेस्ट करायचं नाही आहे, ते ऑलरेडी टेस्टेड झालेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. आणि अनुमानाने केले नाही तर विवेकाने केलेलं आहे. आणि ते त्यांनी करत असताना जी मांडणी केलेली आहे का नाही त्या मांडणीचा जो मुख्य गाभा जो आहे तो प्रामाणिकपणाचा आहे, ऑनेस्टीचा आहे. आणि त्या प्रामाणिकपणामुळे ही चळवळ जी आहे ती आतापर्यंत टिकलेली आहे. आता आपण काय केलं पाहिजे हे बोलताना एकच मिनिटात मी थांबतो की आपण फक्त त्याचं अस्मिताकरणाने प्रेरणा घेऊन जीवन उसणं जगू शकत नाही मित्र. उसण्यावर जेवण किंवा कापुराप्रमाणे असते प्रेरणा आणि अस्मिता, तिला जपून ठेवावं लागतं. त्या अत्तराप्रमाणे कुपीत जपून अनेक वेळेला आपल्याला जेव्हा जेव्हा वाईटाचा दुर्गंध येतो ना तेव्हा सुगंधाचा विचाराचा अत्तर आपल्याला लावावं लागेल. त्यासाठी वाचन करावं लागेल, त्यासाठी चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल, लेखन करावं लागेल. हे 3 जे वक्ते आलेले होते त्यांनी त्यांच्या तारुण्यपणातील आणि आत्ताच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बसून चिंतन, वाचन, लेखन, मनन करतात. म्हणून इथं येऊन एखाद्या कागदाच्या चिठ्ठी जरी असेल तर सुद्धा 1.5 ते 2 तास बोलतात. 80 वर्षाचा ग्रहस्थ बसून सुद्धा न थकता बोलतो. याचा अर्थ त्यांनी घातलेले जे आपले वर्ष आहेत ना ते व्हॉट्सअपवर किंवा रील्सवर घातलेले नाही आहेत, ते अभ्यास करण्यासाठी घातलेले आहेत. त्यामुळे आपण ते केले पाहिजे. दुसरी एक गोष्ट आहे की आपण शिक्षणाचं आपलं आद्य कर्तव्य असताना आपण लाखमरोपण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. ही उक्ती लाखाचा पोशिंदा म्हणजे कोण तर तो शेतकरी आहे. शेतकऱ्याबद्दलचा आपल्याला असलेला आत्मीयता आणि अभिमान हा शेतकऱ्यावरचा स्टेटस ठेवून किंवा बळीराजाचा राज्य इडापडा टळू बळीचं राज्य म्हणून होणार नाही आहे. सोन्याच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही कधी बार्गेनिंग करत नाही आहे किंवा अमेझॉनचा मोबाईल घेताना कधी करत नाही आहे. पण शेतकऱ्याच्या भाजीचा भाव करताना मात्र तुम्ही 10 रुपयाची जुडी मात्र 5 रुपयाला मागताय. तेवढं आपल्या शेतकऱ्याबद्दलचं प्रेम आहे. म्हणजे त्याच्याबद्दल थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्याबद्दलचा, शेतकरी वर्गाबद्दलचा आणि शेतकऱ्याचा सर्वांबद्दलचा असलेला आत्मीयता भाव एवढं जरी बाळगला तरी मला वाटतं तर पुढे जाईल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आयडिया ऑफ नॉलेजबद्दल सरांनी सांगितलं दुपारच्या लेक्चरमध्ये की आपल्याला आलेलं संबोधी स्वतःबद्दलचं ज्ञान आणि अनुभव ज्ञान आणि सार्वजनिक समाजभान असलेले ज्ञान ह्या तिन्हीच्या समाज पातळीवर जर आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये विचार बिंबवले तर आजच्या परिसंवादाची समकालीन प्रस्तुतता सिद्ध झाली असं म्हणता येऊ शकेल. प्रस्तुतता महत्त्वाची आहे आमच्यासाठी. प्रबोधन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. जागर करणं हा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. स्मरण करणं प्रत्येकासाठी, अस्मितेसाठी, आयडॉलसाठी महत्त्वाचं आहे. पण आताच काय करायचं, प्रस्तुतता काय आहे हे समजून घेऊन कृती करणं आणि पुढील कालखंडामध्ये ते सातत्याने करणं. मन हे बदलत असतं ना, रोज रोज बदलत असतं मन. त्यावेळेला त्या प्रत्येक वेळेला वाईट मनाला चांगल्या मनाचा संदेश, सम्यक संबोधी हे देणं, प्रज्ञाशील करुणेचा उपदेश देणं हे आपलं आणि तुमचं माझं स्वतःचं काम आहे जे आपल्या मनाला करून द्यायचं आहे. एवढं जरी झालं तरी मला वाटतं की महात्मा फुल्यांचा जो विचार आहे निर्मिका प्रति वाहिलेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाणाच्या वेळेला तथागते प्रति वाहिलेला जो विचार आहे तो सम्यकतेचा, संतुलिततेचा विचार जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पण आम्ही जो छोटासा प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला असं मला वाटतं. तिन्ही वक्त्यांचं आणि माननीय प्रकाश सरांचं मी आभार मानतो. सर बाकी काही का असेल पण मी तुमच्या आवाजाचा मात्र फॅन आहे. तुमच्या आवाजामध्ये एक वेगळी आहे, प्रत्येक वेगळ्या खर्जातून बोलेल, प्रत्येक माणूस हा आवाज मोठ्या आवाजातून बोलेल, पण सराच्या आवाजामध्ये एक लय आहे. त्या लयीमध्ये ग्रामीण भागाच्या एक ढंग आहे, ढब आहे आणि ती ऐकताना कळतं की हा माणूस पोट तिडकीने बोलतोय आणि आपलं बोलतोय. म्हणून तुमच्याबद्दल जास्त आत्मीयता आहे. तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद आदरणीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर. खरंच आज हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहभागामुळे संस्मरणीय ठरला आहे. आणि आता कार्यक्रमाची सांगता करताना ज्या ज्या व्यक्तींच्या योगदानामुळे हे यशस्वी आयोजन घडून आले त्यांचे मनपूर्वक आभार मानण्याची वेळ आली आहे. आभार मानण्यासाठी आमंत्रित करते माझे सहकारी मित्र, सामाजिक शास्त्रीय संकुलामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे माननीय श्री सागर राठोड सरांना. आदरणीय मान्यवर, आजच्या समारोप सत्रात सन्माननीय अध्यक्षीय स्थानी विराजमान डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर आणि आजच्या समारोप सत्राचे मार्गदर्शक वक्ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर,
या राज्यस्तरीय परिषदेच्या समारोप सत्रात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती व शैक्षणिक धोरण या विषयावर प्रगल्भ आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शक केल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि आयोजक संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर कोळेकर सर आणि प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सरांचे मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर प्रकाश पवार सरांनी आपल्या भाषणातून फुलेंच्या सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून शेतीच्या सुधारणांबद्दल दिलेला विचार आणि बाबासाहेबांच्या शैक्षणिक धोरणांचे व्यापक विश्लेषण सादर करून आजचा संपूर्ण सत्र वैचारिकदृष्ट्या समृद्ध केलेला आहे. त्यांनी फुलेंनी ब्रिटिश राजाला भेटायला जाताना कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये गेले होते याबद्दल देखील सांगितलं. बाबासाहेबांनी खोतांविरोधात दिलेले लढा तसेच हिराकूड धरण आणि बाबासाहेबांची पाणी धोरण या संदर्भात देखील सांगितलं. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचा मुद्दा केवळ पक्षाच्या जाहीरनाम्यातच नव्हे तर पार्लिमेंटमध्ये सुद्धा मांडला, लोकसभेत सुद्धा हा प्रश्न मांडला होता. शेती ही सामूहिकपणाने करायला हवी त्याबद्दल बाबासाहेबांचे विचार सरांनी आपल्यासमोर मांडले. फुलेंचा शेतकरी बुद्धिमान शेतकरी आहे हे देखील सरांनी चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर मांडलेले आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेती, पाणी योजना आणि धोरण याबाबत सरांनी सविस्तर माहिती दिली आणि आजच्या काळात 1947 नंतर प्रौढ मतदान तसेच मानवी हक्क यासंबंधी सरांनी आपले सविस्तर मत मांडले. सरांचे हे मार्गदर्शन केवळ विचार प्रवर्तक नव्हे तर आपल्या आगामी अभ्यास व संशोधनाला एक नवी दिशा देणारं ठरेल याची आम्हाला खात्री आहे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर व बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचे अध्यक्ष श्री राजाभाऊ सरवदेजी तसेच सामाजिक शास्त्र संकुल विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर यांचे देखील विशेष आभार मानतो. त्यांच्या सहकार्यामुळे या कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या राज्यस्तरीय परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी मी संयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच या उपक्रमासाठी सतत सहकार्य करणाऱ्या विद्यापीठ प्रशासन व प्राध्यापक वर्गाचे विशेष आभार. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे, संशोधकांचे, सर्व मान्यवरांचे, सहभागी प्राध्यापक आणि विद्वानांचे आभार ज्यांनी आजच्या चर्चेत उत्साहाने सहभाग घेतला आणि आपल्या प्रश्नांनी चर्चेला अधिक समृद्ध केलं. या सर्वांचे आभार. आणि आता जाता जाता या परिसंवादाप्रसंगी मी अध्यापक आणि तसेच अध्ययनकर्ता म्हणून आपल्यासमोर 2 ओळी सादर करत आहेत. त्याचे शीर्षक आहे मी पाहिले त्या दिव्यांना. मी पाहिले त्या दिव्यांना काळोख्याच्या हृदयात उतरलेले, जिथं पावला गणित गरजत होतं अज्ञानाचं रण, जिथं तिथं एक उभा होता त्याच्या हाती होती फक्त शिक्षणाची मिसाल, फक्त शिक्षणाची मशाल, तो ज्योतिबा, ज्याच्या शब्दात होती क्रांतीची राख आणि नजरेत समाजाचं भविष्य. त्या चंद्रकळा सावित्रीच्या सोबतीनं त्यांनी दिलं नव्याला बीज. शिक्षण ही फक्त पाटी शिक्षण नव्हतं तर मानवतेची लढाई होती आणि जाती निर्मूलनाचं ते एक रणांगण होतं. आणि नंतर एक वज्रगर्भ आवाज तेजस्वी आणि नंतर एक वज्रगर्भ आवाज तेजस्वी. पायात चप्पल नव्हती पण डोक्यावर विचाराचं गगन होतं. पायात चप्पल नव्हती पण डोक्यावर विचाराचं गगन होतं. तो होता बाबासाहेब, ज्याच्या लेखणीतून उतरलं भारताचं भाग्य. त्या 2 तळपत्या ज्वाळा, एकानं मशाल पेटवली आणि दुसऱ्यानं ती संविधानात रूपांतरित केली. हा प्रवास म्हणजे संघर्ष नव्हता, तो होता शतकानुशतकांचा क्रांतिकाल, जिथं शब्दांनी रक्त सांडलं आणि पुस्तकांनी तलवारीची जागा घेतली. मी पाहिले त्या दिव्यांना. ते चालले नव्हते, ते झेपावले होते. त्यांच्या झळकत्या पावलांवरून आज आम्ही चालतो, विचारांच्या पावलावर पाऊल टाकत. त्यांनी पेटवलेले मशाल आज आपण इथे या विद्येच्या मंदिरात वाहतोय, कारण आपण केवळ विद्यार्थी किंवा शिक्षक याच्या पलीकडे जाऊन त्या इतिहासाच्या अस्मितेचे वारसदार आहोत. आज सर्वात शेवटी जाता जाता आज भारताच्या स्वतंत्र चळवळीला योगदान देणाऱ्या माता कस्तुरबा गांधी यांची जयंती आहे, म्हणून मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुन्हा एकदा धन्यवाद सर.
धन्यवाद माननीय श्री सागर राठोड सर. कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. सर्वांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहावं.